उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर विमानतळावर दाखल. शिवसेनेकडून आयोजित रक्तदान यात्रेला सांगलीतून सुरुवात. यात्रा जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयात पोहोचणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमासाठी लातूर दौरा. गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीतील विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात. विकास कामांचा पाहणी दौरा झाल्यानंतर जनता दरबाराचे आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. कार्यकर्त्याच्या कारचं केलं पूजन. वाहन नियमांचं पालन करण्याच्या दिल्या सूचना. बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार. अजित पवारांच्या निवासस्थानी जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी. मुंबईत शरद पवारांच्या आदिवासी सेलच्या वतीनं आदिवासी स्वाभिमान सभेचं आयोजन. कार्यक्रमाला शरद पवार, आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा दौऱ्यावर. बावनकुळेंनी घेतलं शेगावमध्ये संत गजानन महाराज समाधी स्थळाचं दर्शन. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. इंदापुरात क्रीडा संकुलासाठी 55 कोटींच्या निधीला मान्यता. शहरात अभिनंदन आणि आभार बॅनरची चढाओढ. कृषी मंत्री भरणे आणि मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन. सरकारच्या घोटाळ्यांविरोधात आंदोलन. उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनात सहभागी होणार. खासदार संजय राऊत यांची माहिती. राहुल गांधी पुराव्यासह बोलतात. पंतप्रधान गृहमंत्री ऐकायला तयार नाहीत. निवडणूक आयोग घोटाळेबाजांना संरक्षण देतं. राऊतांचा आरोप. दिल्लीत निवडणूक आयोग कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलैपासून बेपत्ता. धनखड यांनी राजीनामा देणं धक्कादायक. धनखड यांना कुणी गायब केलं, राऊतांचा सवाल. निवडणूक यंत्रणा स्वच्छ नाही, पारदर्शक नाही. एकतर्फी निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट रद्द. मतदान वाढवण्यासाठी अनेक लोक उद्धव ठाकरेंना भेटले. संजय राऊत यांचं वक्तव्य. जगभरातील राजकीय वातावरण निराशाजनक. अमेरिका आणि भारतातील राजकीय व्यवस्था पूर्ण बिघडली. राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड यांचं काय झालं, सामनातून सवाल. मालाडमध्ये आज भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रेचं आयोजन. वीर जवानांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन. संध्याकाळी 5 वाजता रॅलीला होणार सुरुवात. सोंग आणि झोंग येरझार भोंग भजन नाही ठाव. तोंड केले गोंगाट. केशव उपाध्ये यांच्याकडून ट्विट करत मतदार यादीवरील आरोपांवरून राहुल गांधी आणि शरद पवारांवर टीका. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. भाजपाच्या जोडे मारो आंदोलनाचा निषेध. मंडल यात्रेवरून लक्ष्मण हाकेंची शरद पवार यांच्यावर टीका. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट करतात, ही त्यांची ख्याती. पोस्ट करत टीका. ठाण्यात लाडकी बहीण फूड कॉर्नरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट. लाडक्या बहीण योजनेच्या मदतीनं लाडकी बहीण फूड कॉर्नरला उभारलं. फूड स्टॉलमुळे अनेक कुटुंबांना आधार. उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. देशातील तब्बल 334 राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा दणका. 334 पक्षांना आयोगाच्या यादीतून वगळलं. राज्यातील 9 पक्षांचा समावेश. सक्रिय नसलेल्या पक्षांवर आयोगाची कारवाई. नवनीत राणा धमकी प्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक. आपल्या हत्येचा कट रचला गेला. रवी राणा यांचा गंभीर आरोप. नागपूरच्या अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन. पंतप्रधान यांनी ऑनलाईन दाखवला हिरवा झेंडा. प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित. धाराशिवमध्ये पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी 334 कोटींचा निधी मंजूर. अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार. हिंगोलीत कळमनुरी शहरात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूलच नाही. अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. नांदेडमध्ये तांडा गावाकडे जाण्यासाठी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं चिखलात बसून आंदोलन. आगामी निवडणुकीवर बहिष्कार. सोलापुरात मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव. पालकमंत्री जयकुमार गोरे रथोत्सवामध्ये सहभागी. रथोत्सवामध्ये तुफान पावसाची हजेरी. छत्रपती संभाजीनगरातील फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची 26
MLD क्षमतेची चाचणी यशस्वी. 15 ऑगस्टपासून शहराला 4 दिवसाआड होणार. पुढील आठवड्यातही पाणी पुरवठा विस्कळीत. पुण्यात गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाने लावले दुभाजक. अपघाताला आळा बसावा यासाठी उपाययोजना. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिका 30 मिसिंग लिंक रस्ते जोडणार. कामासाठी सक्तीनं भूसंपादन करण्याचा निर्णय. लिंक जोडल्यानंतर 60 किलोमीटर लांबीचे रस्ते उपलब्ध होणार. राज्यात खरीप पीक धोक्यात. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने संकट. राज्यात 358 तालुक्यांपैकी 225 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. पैठणमध्ये चनकवाडी येथे घरकुल मंजुरीसाठी पैशांची मागणी. रोजगार सेवकांवर कारवाई करण्याची छावा महाराष्ट्र सेनेची मागणी. गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. खासदार शाहू छत्रपती महाराजांकडून कोल्हापूरच्या खंडपीठ इमारतीच्या नूतनीकरण कामाची पाहणी. 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या नियमित कामकाजाला होणार सुरुवात. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोपीची सुटकेची याचिका न्यायालयाने फेटाळली. 564 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोपी रश्मी प्रसाद यांची याचिका फेटाळली. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. पालिका मुख्यालय भवन येथून मॅरेथॉनला सुरुवात. मॅरेथॉनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. विविध 12 गटांमध्ये स्पर्धा. ठाणे पालिकेकडून खेळाडूंना उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध. पालिकेकडून खेळाला प्राधान्य. जो धावेल त्याचा आरोग्य सुदृढ राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश. मुंबईत आज अनेक गणेश मंडळांमध्ये आगमन सोहळा. खेतवाडीच्या गणपतीसह परळचा महाराजा, करी रोडचा राजासह अनेक गणेश मूर्तींचं आगमन. मुंबईचा सम्राट गणेश मूर्तीला 7 फूट लांबीची सोन्याची माळ अर्पण केली जाणार. यंदा बाजारात गणेश मूर्तींची टंचाई आणि दरवाढ होण्याची शक्यता. पीओपी मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्याने परिणाम होण्याची शक्यता. मूर्तिकार आणि भाविकांना फटका. कोकण रेल्वेवर 17 आणि 18 ऑगस्ट रोजी वीकेंड स्पेशल ट्रेन. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेचा 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय. तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला अधिकच्या बसचं नियोजन. दर 5 मिनिटांनी त्र्यंबकेश्वरला सोडली जाणार बस. पैठणमध्ये आपेगावमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती सोहळ्याचं आयोजन. 15 ऑगस्ट रोजी ज्ञानदेवांची 750वी जयंती. मुख्यमंत्र्यांना सोहळ्यासाठी निमंत्रण. सतीश भोसले उर्फ खोक्याला दिलासा. वन विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर. सतीश भोसलेवर 4 गुन्हे दाखल. उर्वरित प्रकरणात मात्र अद्याप जामीन मंजूर नाही. मुंबईच्या दादर कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तामध्ये आणखी वाढ. कबुतरांना कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ देण्यास पोलिसांकडून मनाई. मंत्रालयात ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश मिळणार. 15 ऑगस्टपासून ऑनलाईन ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश. गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. कोरेगावमध्ये आज बेस्ट कर्मचाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा. बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेच्या कार्यकर्त्यांचा एकत्र मेळावा. यवतमाळमध्ये अर्जुना गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू. दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा. पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन. चंद्रपुरात आनंदवन चौकात नुकत्याच झालेल्या अंडरपासमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सांडपाणी, उघड्या पाईप आणि चिखलातून प्रवास करताना नागरिकांची कसरत. समस्या तातडीनं सोडवण्याची नागरिकांची मागणी. धुळ्यात लिंबाच्या झाडाचा केक कापून 3रा वाढदिवस साजरा. सामाजिक कार्यकर्त्यांकडून नागरिकांना वृक्षारोपणासह वृक्ष संगोपनाचा संदेश. आदिवासी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरात भव्य सांस्कृतिक रॅली. शहरवासियांनी उत्साहाने मिरवणुकीमध्ये सहभाग घेत आदिवासी संस्कृतीचा केला गौरव. अंबरनाथमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार. भंडाऱ्यात केसलवाडामधील वाघ या ठिकाणी सैनिकी विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण. विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल. यवतमाळमध्ये अर्जुन व्यवहारेची महावीज वितरण विभागामध्ये सहाय्यकपदी निवड. गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून निवड झाल्याबद्दल अर्जुनचा सत्कार.
पंढरपूर शहरात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गजानन महाराज मठ परिसरात पाणी साचलं. रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. परभणीत आठवड्याभरानंतर पावसाची हजेरी. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान. यवतमाळमध्ये पूस धरणाचे 2 ऐवजी 4 दरवाजे उघडले. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन. पिकांना संजीवनी. बळीराजा सुखावला. धरणातील जलसाठ्यात वाढ. नांदेडच्या हदगाव तालुक्यात आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश पाऊस. नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. शासनाकडून कोणतीही मदत नसल्याने नागरिक संतप्त. यवतमाळमधील पुसद तालुक्यात पावसाचा जोर. पुराचं पाणी घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात अन्न धान्य साहित्यांचं नुकसान. गडचिरोलीकरांना रानभाज्यांची भुरळ. जंगलातून आणलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची रस्त्यालगत विक्री. वाशीमध्ये शेतकऱ्यांसोबत उद्धट वागणूक करणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्यावर कारवाईला टाळाटाळ. शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक केल्याचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी त्रस्त. शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदीवेळी इतर खतांची खरेदीला भाग पाडला जात आहे. माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ते अमृतसर रेल्वे स्थानक. नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा. पंतप्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवला हिरवा झेंडा. काश्मीरमधील कुलगाममध्ये 2 जवान शहीद. 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. 9 जण जखमी. कुलगाम जिल्ह्यातील अखल परिसरात गेल्या 9 दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. नाशिकच्या दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. शेतात काम करत असताना बिबट्याचा हल्ला. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. मुंबईत निर्यात कंपनीकडून परवानाधारक ब्रोकरची 8 कोटींची फसवणूक. 4 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.